सांगतो, थोडी प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केलेला आहे इतक्या वेळा, पण सगळं विसरलोय. ज्या वेळेला सचिन माझ्या घरी आले इन्व्हिटेशन द्यायला की या त्यांच्या पुस्तकाचं लॉन्च माझ्या हस्ते करायचं, तर मला खरंच कळत नव्हतं की कसं रिस्पॉन्ड करायचं त्याला. त्याने मला सांगितलं की नुसतं मीच इथे नाही आलोय, पण माझ्या घरनं सगळ्यांची हीच इच्छा आहे की तुझ्या हस्ते जर काय बुक लॉन्च झालं तर आम्हाला खरंच आवडेल. आणि ज्यावेळेला आपलं आत्ता भाषण मी ऐकलं त्यानंतर मला खरंच अजून जास्त डिफिकल्ट वाटतं की मी कसं रिस्पॉन्ड करू. जे तुम्ही मला इथे मान दिलात आणि गुड विशेस दिल्यात त्याबद्दल, आणि फॉर यू ऑल्सो की तू मला कन्सिडर केलंस की मी थोडंफार तुला कुठेतरी इन्स्पायर केलं, तर थँक्यू व्हेरी मच त्याबद्दल. माझ्या घरी थोडीफार धावपळ झाली, ज्याला तुम्हाला बघितलं, पण मी सगळ्यांना सांगितलं होतं की मला कोणीही पुढे मागे अजिबात त्रास द्यायला नको तुम्हाला, की ऑटोग्राफ किंवा फोटोग्राफ वगैरे अजिबात नको. पण नेक्स्ट टाइम प्लीज आलात तर तेवढं करा फक्त, कारण मला मी थोडा अनपॉप्युलर झालोय घरात, पण कुठेतरी आय हॅव टू मेकअप. तर नेक्स्ट टाइम प्लीज या, त्यावेळेला मी स्वतः फोटो काढीन, त्यामुळे एकच असेल प्रत्येकाबरोबर. मी ज्या वेळेला 2-3 दिवसाआधी आईबरोबर बसलेलो तर आईला हेच सांगितलं की मी ॲक्च्युली सचिनने आता त्यांचं पुस्तक लिहिलं तर ते लॉन्च माझ्या हस्ते आहे. तर पटकन मला आईने सांगितलं की मी ज्या वेळेला तुझं करिअर सुरू झालं त्यावेळेला माझ्या आईने तुमच्या आईबरोबर एक आय थिंक इंटरव्ह्यू केला होता रेडिओवरती, आणि एक त्यात सांगता त्याच्यात एक मध्ये गुगली पण टाकला की तोही त्याच्या आईसारखा दिसतो म्हणून. त्याच्यापुढे काय आर्ग्युमेंट होऊ शकत नाही. नाही, तुमचे अनेक मूवीज मी बघितल्यात. तुम्ही वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये डिरेक्टर, ॲक्टर, रायटर, सिंगर, डान्सर, वेगवेगळे प्रोग्राम्स पण होस्ट केले. सगळीकडे तुम्हाला यश झालंय तुमच्यावरती. आणि जसं आपण मगाशी डिस्कस करत होतो की मी विचारलं की तुमचा फेवरेट मराठी फिल्म कुठची, तर अशी ही बनवा बनवी हे त्यातला रोल माझाही सर्वात आवडता आहे तुमचा. आय थॉट ती मूवी बघितल्यानंतर एक क्रिकेटिंग टर्म्समध्ये एकच शब्द येतो की अ ट्रू ऑलराऊंडर. आम्ही आता क्रिकेटर असल्यामुळे थोडं ना थोडं कुठेतरी क्रिकेटचं येतच. ज्या वेळेला बॅट्समन 50 वरती ऍक्च्युली बॅटिंग करत असतो ना त्यावेळेला बाकी तेच म्हण की जाऊन धोपट नुसतं, मग फक्त बाउंड्रीज आणि सिक्सेस मध्ये डील कर. कारण ऍक्च्युली 50 ते 100 ही जर्नी एक मस्त मजेदार जर्नी असते. आणि इथे तुम्हाला बॉल इन नीट दिसत असतो, थोडंफार कधी कधी देवाच्या कृपेने आधीच कळतं की बॉलर काय टाकणार आहे बॉल, त्यामुळे तुम्ही तयार असतात तिकडे मारायला. पण ती जर्नी इज फॅन्टॅस्टिक जर्नी. आणि मला वाटतं की तुम्हालाही 50 वर्ष झालेली आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये, आणि त्या 50 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही त्या पुस्तकात मांडलेला आहे. तर मला वाटतं हे नुसते 50 वर्ष आपण अप्रिशिएट करत आलो यांचा परफॉर्मन्स, पण हा परफॉर्मन्स करण्यासाठी जे प्रेपरेशन आहे ते मला वाटतं त्यांच्या आईनाच माहिती आहे, त्यांच्या मिसेसना, मुलीला, फॅमिलीला, आणि जे जवळचे मित्र आहेत त्यांनाच माहिती असणार की हे सॅक्रिफायसेस सगळे एवढे झालेत, त्यामुळेच ते आता इथे उभे आहेत आपल्यासमोर. आय थिंक हे पुस्तक वाचून जे एस्पायरिंग ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस आहेत त्यांच्यासाठी एक हे मोठं एक्झाम्पल आहे, आणि त्यातनं बरंच काही शिकायला मिळेल. आणि फक्त नुसतं ॲक्टर्सना आणि ॲक्ट्रेसेसना नाही, पण कॉमन मॅन पण बरंच काही शिकू शकतो. कारण या इथे मी जेवढे स्पीचेस ऐकले त्यात सगळ्यात एक कॉमन फॅक्टर होता की जेवढे ते चांगले ॲक्टर आहेत त्याच्याहूनही जास्त चांगले माणूस आहेत. आय थिंक दॅट इज द ग्रेटेस्ट कॉम्प्लिमेंट अँड द ग्रेटेस्ट स्ट्रेंथ दॅट ही हॅज. ज्या प्रकारे पहिली 50 वर्ष तुम्ही बॅटिंग केलेली आहे
ह्याच्याहूनही दमदार बॅटिंग पुढची 50 वर्ष करावी अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. आणि तुमच्या फॅमिलीवरती देवाची अशीच कृपा असो ही आमची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच परत मला इथे इन्व्हाइट करून. आणि नेक्स्ट टाइम प्लीज घरी आला तर फोटो असेल. थँक्यू सो मच. मी तृप्तीजींना आणि सचिनजींच्या आईंना इथे रंगमंचावर येण्याची विनंती करतो. आणि आता इथे तुमची उपस्थिती हेच मला दाखवते आहे की तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता आणि किती तुम्ही माझे आहात. याची कल्पना मला आधी नव्हती, अशातला काही भाग नाहीये, पण आज ती अजून जास्त जाणवली. कुठल्याही कलावंताला जेव्हा पाठीवर थाप मिळते तेव्हा त्याला बरं वाटत असतं, आणि आपल्या माणसाकडनं जर मिळाली तर त्याला जास्त बरं वाटतं. ती आपल्या माणसाची थाप आज तुम्हा सर्वांचे हात माझ्या पाठीपर्यंत पोहोचलेले आहेत, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. पेंढारकर आणि ज्या ज्या लोकांनी मला या पुस्तकासाठी मदत केली, या प्रकारे काही काही अतिशय सुंदर असे कोट्स, आणि हे झाड ज्या प्रकारे आजचं पण थीम आहे झाड, तर का मी म्हटलं झाड. ई बुक प्रकाशन, या दोन्ही दिग्गजांनी हे पुस्तक प्रकाशन करण्यापूर्वी मी सचिन पिळगावकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्यासाठी आता अजून एक गोष्ट करावी. ऍक्शन म्हणावं, कारण या दोन्हीचं प्रकाशन एकाच वेळी होणं अपेक्षित आहे. तेव्हा तुमचं ऍक्शन ऐकण्यासाठी आता आमच्या सगळ्यांसहित इथे माझ्यामध्ये काळ सुद्धा थांबलाय. तेव्हा सर प्लीज. नाही काय जरूर तुम्ही म्हणत असाल तर अवश्य. सो ऍक्शन. आत्तापासून हे पुस्तक आपल्या सगळ्यांसाठी सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहे. सचिनजींचा हा जीवनपट आता आपणही पुस्तक रूपाने अनुभवू शकता. आजच्या सुवर्ण सचिन या सोहळ्यात उपस्थित राहून तुम्ही सचिनजींबद्दल जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी झी मराठी वाहिनीकडून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद आणि शुभरात्री. माझ्या मुलाला विनंती करतो की या पुस्तकाचा ऍडव्हान्स रॉयल्टी चेक श्री सचिनजींना द्यावा. अखिल मेहता. आता मी साहित्यिक सुद्धा झालो.
मी श्रीयुत वैतींना विनंती करतो की त्यांनी ते